तर उद्योगपती गौतम अदानी बारामती विमानतळावर दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार यांनी गौतम अदानी यांचं स्वागत केलंय। बारामतीचे आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, गौतम अदानींचं आगमन झालंय विमानतळावर। काही वेळापूर्वी गौतम अदानी बारामतीमध्ये आलेले आहेत। बारामती विमानतळावर त्यांचं स्वागत झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत। सोबत रोहित पवार देखील आहेत। आज गौतम अदानी यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कॉलेजचं उद्घाटन अदानींच्या हस्ते पार पडणार आहे। अदानींनी यासाठी CSR देखील फंड दिलेला आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये आता ते बारामती विमानतळावरून पुढे विद्याप्रतिष्ठानमध्ये जातील। विद्याप्रतिष्ठानच्या इतर कॅम्पसची ते पाहणी करतील आणि त्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं उद्घाटन करणार आहेत। गौतम अदानी गाडीमध्ये बसलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते पुढच्या सीटवर आहेत आणि रोहित पवार सारथ्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आजच्या या अदानीच्या दौऱ्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असेल। त्याचं कारण असे की गौतम अदानी असतील किंवा शरद पवार असतील यांचे संबंध याआधी देखील अनेकदा समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता जे आहे ते 2022 साली याआधी गौतम अदानी बारामतीतील जे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट सायन्स पार्कचे उद्घाटन यांच्याच हस्ते झालं होतं आणि आज पुन्हा एकदा गौतम अदानी जे आहेत ते बारामतीमध्ये येत आहेत। आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं उद्घाटन जे आहे ते होते गौतम अदानींच्या उपस्थितीमध्ये। साधारणतः हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेज जे आहे ते देशातलं पहिलं कॉलेज आहे असं सांगण्यात येते आणि आपण बघू शकतो। जयदीप, तुला थोडंसं थांबवते कारण ही दृश्य खूप महत्त्वाची आहेत। कारण अजित पवार हे गाडीमध्ये गौतम अदानींच्या पुढे बसलेले आहेत, गौतम अदानींच्या पत्नी सोबत आहेत आणि गाडी चालवत आहेत रोहित पवार। त्यामुळे रोहित पवार आणि अजित पवार हे दोघं खूप दिवसांनी असे थेट माध्यमांसमोर एकत्रित दिसत आहेत। दोघांच्या गुप्त बैठका तर झालेल्या आहेत, मात्र अशा रीतीनं खूप दिवसांनी ते एकत्र दिसत आहेत। बरोबर आहे, तू म्हणते असं माधवी। खरं तर अनेकदा अशा गोष्टीची चर्चा होती कारण 2 दिवसापूर्वी जी बातमी आली होती, काल देखील बातमी आली होती की रोहित पवार आणि अजित पवार यांची एकत्र बैठक झाली। मात्र या चर्चा ज्या आहेत त्या नाकारत्या होत्या। मात्र आता जे आहेत ते रोहित पवार सारथ्य करताना आपल्याला अदानींच्या गाडीचं दिसत आहे। त्यांच्या शेजारी जे आहेत ते अजित पवार बसलेले पाहायला मिळतात। मागच्या सीटवर गौतम अदानी आपल्याला पाहायला मिळतात आणि हा जो ताफा आहे तो आता पुढे विद्याप्रतिष्ठानच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आहे आणि तिथून आता जे आहे ते गावच्या काय त्या ठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील असणार आहेत। आजच्या ज्या कार्यक्रमाला जे आहे ते संपूर्ण कुटुंब जे आहे ते पवार कुटुंब जे आहे ते या मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण पवार कुटुंब असतील। त्याच्यामध्ये शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, युगेंद्र पवार असतील, अजित पवारांचा जो आहे तो या ठिकाणी घेण्यासाठी आलेला आहे। खरं तर शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत। खरं तर आजचा गौतम अदानींचा दौरा वेगवेगळ्या दृष्टीनं महत्वाचा मानला जातो। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापासून सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा होती आणि आज जे आहे ते कार्यक्रमात पार पाडल्यानंतर गौतम अदानी जे आहेत ते शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या आणि त्या ठिकाणी आता नेमकं त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा गौतम अदानी जे आहेत ते पुढे मार्गस्थ होणार आहेत। आता विमानतळावरून त्यांचा ताफा जो आहे तो पुढे चाललेला आहे। खरं तर गौतम अदानी यांच्यावरती इंडिया आघाडीतला प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस मोठ्या प्रमाणात टीका करतो आणि दुसरीकडे गौतम अदानींचं बारामतीमध्ये येणं हे खरं तर गेल्या अनेक म्हणजे पवारांचे राजकारणाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्यांचे सगळ्याच पक्षातील नेत्यांशी किंवा वेगवेगळ्या उद्योगपतींशी चांगले संबंध राहिलेले आहेत आणि गौतम अदानींचे आणि त्यांचे संबंध काही लपून नाहीत। मात्र दुसरीकडे सातत्यानं जे आहे ते काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल गौतम अदानींवरती टीका करतात। मात्र गौतम अदानी महाविकास आघाडीतला किंवा इंडिया अलायन्स आघाडीतला जो महत्वाचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे अध्यक्ष आणि गौतम अदानींचे संबंध कायमच चांगले आहेत। आपण हा ताफा बघतोय आता पुढे जो आहे तो विद्याप्रतिष्ठानच्या दिशेनं रवाना होताना पाहायला मिळतोय। खरं तर रोहित पवार याचं सारथ्य करतायत, अजित पवार त्यांच्या शेजारी बसलेले आहेत। शरद पवार जे आहेत ते विद्याप्रतिष्ठानमध्ये काही वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत। या ठिकाणी पहिल्यांदा गौतम अदानी जे आहेत ते विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसची पाहणी करून ते कॉलेजच्या दिशेने जातील, कॉलेजची पाहणी करतील। कॉलेजची पाहणीसाठी साधारणतः 20 ते 25 मिनिटात त्यांची पाहणी संपेल आणि त्यानंतर जे आहे तो मुख्य कार्यक्रम जो आहे तो विद्याप्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात होणार आहे आणि त्या सभागृहामध्ये
ते झाल्यानंतर पुढचं जो जेवणाचा कार्यक्रम आहे तो शरद पवार यांच्या निवासस्थानी असणार आहे. आज या गौतम अदानींच्या दौऱ्यामुळं पुन्हा एकदा पवार त्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा पवार कुटुंब आपल्याला एकाच मंचावरती पाहायला मिळते. नक्कीच खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणारच आहे, कारण गौतम अदानी बारामतीमध्ये दाखल होत आहेत, पवार कुटुंबीय एकत्र असणार आहे. त्यामुळे दिवसभर या संदर्भातले अपडेट जयदीप तुझ्याकडून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.